नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ला हा अतिशय केविलवाणा प्रकार आहे. या हल्ल्यात काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशा पाकिस्तानी दहशतवाद्यांना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय माजी सैनिक संघ व दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी काही भारतीय नागरिक गेले असता पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हा प्रकार अतिशय केविलवाणा असून गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे व मृतांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक तसेच तिरंगा हाती घेत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना माजी सैनिक संघ दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी माजी सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, संतोष कथार, डॉक्टर संदीप गोसावी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव, दत्तू भेरे, बंडू भेरे, निवृत्ती कथार, तुषार वाघ, माजी सैनिक गणपत जाधव, उत्तम बुणगे, भिकन इचाळे, यमाजी इचाळ, चंद्रभान कळमकर, हिरामन पिंगळ, शिवाजी निसाळ, वैजनाथ जगताप, रशीद शेख, विजय पाटील, खंडेराव आहेर, उत्तम बैरागी, पत्रकार संघाचे विलास ढाकणे, नितीन गांगुर्डे, भगवान गायकवाड, मनोज पाटील, प्रमोद ठेपणे, श्रीराम देवकर आदीसह 35 माजी सैनिक उपस्थित होते. भारत सरकारला निवेदन देत आहोत. प्रथमतः मी मातृभूमी भारत मातेला नमन करतो. भारत भूमीतील काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 22/4/2025 रोजी पाक पुरस्कृत उग्रवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यांना आम्ही माजी सैनिक व दिंडोरी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. माननीय तहसीलदार साहेब, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, आपल्या माध्यमातून आम्ही अखिल भारतीय माजी सैनिक संघ व मराठी पत्रकार संघ दिंडोरी आपल्या माध्यमातून भारत सरकारला निवेदन देऊ इच्छितो की पहलगाम हल्ल्यातील पाक पुरस्कृत उग्रवाद्यांना जशास तसे उत्तर देऊन यमसदनी पाठविण्याची कारवाई करावी. तसेच एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार सर, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.